ए हाना हाना मारी मारू नका ह्याला, मारू नका मशे, मारू नको. हो मित्रांनो, कप्पो आलूया. कप्पो कप्पो. तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉग मध्ये. बघू शकता. आणि मी आज नवीन ड्रेस घातलाय, जुनाच आहे पण नवीन घातलाय, कारण की लय दिवसातनं घातलाय त्याच्यामुळे घातलाय. तर आज पण आहे ते बाया कामाला आणि गडी पण आहे ते कामाला, तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, ब्लॉग सुरू करायला उशीर झालाय कारण की पाणी प्यायला नसले तर बाटली हो हो जातो. बाबा झोपले ते बा. तर जाऊया रानामध्ये. ब्लॉग सुरू करायला उशीर झाला कारण काय झालं माहिती आहे का, तुम्हाला इथं काय दिसतंय का कमी? इकडं पण नाही, इकडं पण नाही. इथं ते उभं असतं बघा ट्रॅक्टर. आपण ट्रॅक्टर लावला आहे आर्निचर चालू करून ऊस भिजवण्यासाठी. आपल्या काकांचं ऊस आहे ते ऊस भिजवण्यासाठी लावलं आहे. मित्रांनो 2 तास चाललं आहे, फक्त 6 साऱ्या झाले ते. आणि डिप्पी हो हो, आणि डिप्पी तिसऱ्यांदा जळला आहे. पहिला जळला रेग्युलरमधला, परत दुसऱ्यांदा बसवलं ती जळला, ती दुसऱ्यांदा बसवलं ती 5-6 तासात जळला. 5-6 तास चाललं जळला. आणि तिसरा बसवला ती 4-5 तास चालला, ती पण जळला. आणि आता दुसरा डिपी आणायचं चालू आहे प्लॅनिंग. मित्रांनो काय खरं नाही, उन्हाळा चालू आहे. दररोज 500 रुपयाचं डिझेल लागते आपल्याला सगळं काम करण्यासाठी. आणि आता ऊन पडलेलं आहे, आता आपल्याला घ्यायचं काय आतमध्ये. दररोज हे सगळं काम चालूच आहे बघा. लय टेन्शन येते, टेन्शन मारणार. इथं तर बांधणं होतंय का नाही काय माहिती. ए चला चला ग, या तिघीजण संग संगच आलेच बघा मित्रांनो. आज कपिलाचं नावच घेणार नाही. चला चला, नीट चला, नीट चला, नीट नीट या, नीट या. ये की शिस्तीमध्ये या, शिस्तीमध्ये. कोणी सुद्धा शिस्त मोडू नका. कपिलामध्ये शिरली बघा मित्रांनो. का ग कपो? चल चल तू चल, सारखी जो ऐक कप्पो. महाकाल साहेब, महाकाल आले बघा. का ग काय होतंय तुला? ए तुला जायचंय का नाही? हा का ग? रेड रेड रेड. कप्पो कप्पो तू जाऊ नको. चालूच असते बघा सारखं. चल ये चल, तू चल, तू चल चल. तू जाऊ नको, तू जाऊ नको, तू जाऊ नको. हे असला धिंगाणा करते ती, म्हणून असले मोबाईल संग हे करू वाटत नाही. चल ग तू चल, चल चल. कपिला गेली बघा मित्रांनो. कप्पो 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 पळतच गेली. ए हाना हाना मारी मारू नका ह्याला, मारू नका मशे, मारू नको. हट. आता आपल्याला ह्या खोंडाला बाहेर काढायचं बघा. हे खोंडच म्हणतोय कालवड. चल बाहेर जा, बाहेर बाहेर जा. जाऊ दे, जाग्यावर चला का सगळ्यांनी एकमेकीच्या. मित्रांनो ह्याला लागलंय बघा शिंगाला. कसं आहे, नीट होत आले आज, बरं झालंय बघा. आता ही भरून येणार. आपलं नकाचं टलपर कसं निघतं वरचं, तर ते तसं निघलेलं आहे. तुम्हाला दाखवलं ना काल मी कपडं निघालेलं. अयो मित्रांनो, कप्पो आलूया. ए कप्पो, ए कप्पो, ए बाहेर नको जाऊ तू. कप्पो कप्पो चल बाहेर. मी फक्त कप्पूला बाहेर नेणार आहे. महाकाल पण आतमध्ये, महाकाल चेंबलं. माझ्याकडनं गेट उघड राहिलं मित्रांनो इथलं. काय कप्पो शेवटी आलीच काय? आज आलीच काय? म्हशीकडे तेवढी जाऊ नको, नाही तर मस कानी नाही मारल. आधी चिडली ती. जा बाहेर, चल बाहेर, बाहेर चल, बाहेर चल, बाहेर चल. चल की तू चल की आता आतमध्ये. तुला कोण बोलवतंय? तुला कळतं का नाही? हां कळतं का तुला? हाय का भाग? हाय का काय?
रीडेल एक तर नाही भाग डोक्याचा. चल तू पळतच गेली बघा उड्या मारत. तू चल आता जातो, जा की लवकर. येऊ नका कोणी सुद्धा इथं बसता सावलेला नारळाच्या. चल चल कप्प मित्रांनो, लक्षात राहत नाही बघा. जावा तिकडे सावलेला बसा, सावलेला जावा नारळाच्या. अरे महाकाल, जा की मम्मीला घेऊन तुझ्या. जा तुझ्या पोराला घेऊन जा ग. बांधू सगळ्या गाय मित्रांनो, मोबाईल ठेवायला लागेल मला, नाहीतर एकट्याला काय होत नाही. तर फायनली सगळ्या गाय बांधून झाले ते आपल्या. आता कप्पीला आणि तिचं पोरग आणि रेडी. का ग रेडे रेडे हे रेडे, का ग रेडे. बसतील तिकडं सावलीला. आणि मित्रांनो, तुम्ही म्हणता की कपिलाला तो उन्हातच ठेवतो, तर उन्हात तसं काय नसतं. तुम्हाला थोड्या वेळानं दाखवतो. कपिलाच पोरगा आणि रेडी इथं झोपते ती कोपऱ्यात. हो का, इथं झोपते. तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानं, झोपल्यानंतर दाखवतो. आलीच बघ कपिला, ह्याच्या डोक्यात खाजवायसारखं. जाऊ दे बाबा कामाला. तर आता आपण जाऊया रानामध्ये, तुम्हाला दाखवतो किती काम झाले ते. तर मी गेलतो घरामध्ये पाणी पिण्यासाठी. आता जाऊया रानामध्ये आपण. अण्णा म्हणतात ती झाडं काढायची राहिलेली. 5 ते 7 झाडं राहिले ती. कालवा 5 ते 7 झाडं राहिले ती काढायची, छटायची. ती छाटूया. कैची कुठं आहे? तुझी कैची कुठं? माझी कैची कुठं आहे? इथं बघा कैची गावलेली आहे. नाही ट्रॅक्टर बंद करायला जायचं आता. बंडल संपलाय तंगूतचा, ती पण घेऊन जायचं आहे. 2च आहेत राहिले ते. किती आणलेलं बंडल? 10 बंडल आणलं होतं, ते सगळं संपलं मित्रांनो. गवत लय झालंय. काय झालंय माहिती आहे का, रान कडक आलंय खाल्लं, त्यामुळे खूप वाटत नाही बायांना. म्हणते ते कडक आलंय रान. गडींनी सुट्टी केली आहे पाणी पिण्यासाठी. आपण जाऊया आधी तंगूस देऊया, तुम्हाला दाखवतो बाया खुरपते द्यायचे, आणि नंतर ना छाटूया आपण. इकडचं झालं काय 7-8 झाडं? व्हिडिओ नाही व्हिडिओ कमी पडतो मला. कोणा संपले ते? 2 जण, 2 आहेत बंडल. बांधू लागतात नाही मी चाललो ट्रॅक्टर बंद करायचं. नाही ते 3 तास झालं ना, बंद करायला लागेल. हां, हे झाडं छाटायला लागते काय. हो तिकडे काकांकडे पाणी नाही. डिपे जळल्यापासून मकाला पाणीच नाही, जळून गेली सगळी. आता नाही पाणी दिलं तर आता काय येत नाही, गेलं जळून सगळं. आपलीच आहे. हां, कडवा गेलं जळून, मका जळून गेली. काय खरं नाही मित्रांनो. बघू शकता इथं चालू आहे. आणि तिकडं आपल्या शेजारच्यांनी पण लावलंय बघा, बघितलं का, आर्निचर लावलंय. पाणी किती आहे मित्रांनो बघा, संपत आलंय पाणी सगळं, कमी झालंय भरपूर पाणी. सकाळी कुठं होतं माहिती आहे का, त्या कटाळलं होतं. ते दगड दिसतं का तिथलं, तिथं होतं. कुठं गेलंय बघा. तर आपण आलो आहे मोटर बंद करून. झालं काय छाटून झालं काय? बाया गेल्या बहुतेक असं वाटतंय मला. लोक अण्णा पण गायब. अण्णांची कैची बघा इथं आहे. छटलंच नाही की अण्णांनी काय. बघा कसं लोळतंय माल, कसं लोळतंय बघा खाली. छटलंय बघा. इथं कोण आहे बघा, दिसलं कोण आहे ते? कोण होतं? बाय आल्या पण गेले, पण 12ला सुट्टी झाली काय. स्वच्छ केले बघा इथलं. इथं गाडा भरून ठेवलाय बघा मगाशी आपण. बायाने भरून ठेवलंय. थोडं ठेवूनच गेलं बरं का. हो का, एवढं राहिलंय. ही एक पट्टा आणि या पट्ट्यात नाही काय. ही एक पट्टा छोटासा आणि ही एक पट्टा राहिला बरं का. आता उद्या येणार एवढ्यासाठी. वरचं पण खुरपायचं आहे. तर आता आपण छाटूया आणि जाऊया घरी. तर मित्रांनो फायनली छाटून झालेलं आहे सगळं. हे बघा, हे शेवटचं झाड छाटलं आहे आपण एकदम व्यवस्थितपणे. अन्न पण आलं होतं छाटायला, तर झालेलं आहे छाटून. तिकडं पलीकडं गाडा भरला आहे बघा.
आता कुठं घरी मग मग कुठं जाईल झाड बांधाय घेऊ आज नाही होत ना तर होतंय किती वाजले? बांधतो की नाही काय अडचण बांधून पण झालं का इकडं कितीपर्यंत झाले झालं की इकडं 3 झाड राहिले ती फक्त तर फायनली आपलं सगळं बांधून झालेलं आहे बघू शकता तुम्ही सगळं बांधून झालेलं आहे सुट्टी झालेली आहे गाड्यांची काय काय खाल्लंय विमल कोणी खाल्ली नाही मी नाही खात चालूच केलं का काय मी विमल खातो काय नाही अहो ते चालूच असतं व्हिडिओ काम झालं की काम व्हायच्या आधी काम झाल्यानंतर ना सगळं रुटीन असतं डेली ब्लॉग असतात आपलं तर आता चाललोय घरी काय झालंय तिकडच राहिलंय ते छाटलं नाही ती का काल सकाळी नाही तर निघालो आहे घरी आता सगळे संगच घरी चाललो आहे आपण बारकं दाजी गेलं ते कळशी आणायला पाण्याची सामान आणलंय बघा आपल्या दाजींनी सगळं इथं ठेवलं आहे चहा दुपारचं 2 वाजता चहा थंड करायला होता सरबत बरोबर लिंबूचं नाही लिंबुनीचं झाडच पडलं या सरबत कसं करायचं केला आहे चहा घेऊन चाललो आहे आपण त्यांना इथं बघा उन्हाचा चहा मम्मी इथं जेवण करते बघा तिथे काय आणि कुशल झोपायचा मुसरे तिकडे नेऊन सोडली कुणाची झाली घरी यायची चहा दिला आहे आता करूया आपण थोडा आराम ऊन पडला आहे कामावून आता चालू मी घरी भेटूया आता आपण 4 ते 5 वाजता भेटूया तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 4 आणि तुम्ही बघू शकता इथं रेडी कपिला इथं कोपऱ्यात सावलीला बसलेत बघा आणि ते तिकडं त्या ह्याच्या सावलीला बसलेले आहे असं काही नाही की आपण कपिल्याला उन्हात ठेवतोय कपिला इथं सावलीला बसते बघा कोपऱ्यात या घराच्या दिसलं का रेडी थोडी उन्हात राहते पण बसते सावलीला आपण हे लवकरच हाताळणार आहे पण कपिला सावलीला बसते आहे ना कप्पू सगळ्या बघा दाखवा देते ते त्यांना सावलीला घेतलंय कारण की तिथं ओरिजिनल सावली आहे आणि इथं पत्रा गरम झाला की गरम होतंय सगळं त्याच्यामुळे असं होतंय तर मित्रांनो आता किती वाजले ते बघा 8:45 वाजून गेले ते आणि आता वाजले ते 8:45 वाजून गेले ते तर तुम्हाला दाखवतो मम्मीने स्वयंपाक केला आहे मम्मी इथं बसले मागं बघा मित्रांनो आज रविवार होता आणि आपण बाजार आणलाय बघा केळ आणले ती केळ कुठे ठेवली ती गवार आणली अजून काय काय आणलंय हो का एवढंच बाजार आणलाय आपण कसं आहे आता मम्मी खावणारच आहे मम्मी बाजार खाली वतलाय पिशवीत काय लावून काय केलं बघा शेवगे शेंग सारखं शेवगे शेंगच असते भाकरी येते इथं तिकडं दही बी असते बघा हो आपण द्राक्ष आणली होती 100 रुपये किलोने 100 रुपये किलोवाली आपण द्राक्ष आणली होती मित्रांनो 100 रुपये किलो पहिल्यांदाच आणली होती आता इथनं पुढे आणायला नाही कारण की लय महाग आहे द्राक्ष 100 रुपये किलो म्हणजे लय महाग झाली आपल्यासाठी तर आणि आपण मग अशी दळून आणले बघा ह्याच्यात पीठ आहे अजून काय राहिलं दाखवायचं इथं आहे ते बघा मिरच्या आणि आता आपल्याला करायचं आहे उद्या करायचं ना मिरच्या कधी करायची ते चटणी कधी करायची चटणी परवा दिवशी करायची उद्या बाईक राहायची अजून खुरपात झालं की मग परवा दिवशी करायची चटणी तर उद्या पण आहे त्या बायका कामाला आणि गाड्यांचं काम झालेलं आहे सगळी बाग बांधून झालेली आहे आपली आणि खुरपायचं थोडं राहिलेलं आहे गाडा आपला भरलेला तसंच आहे रानामध्ये तुम्हाला म्हणलं होतं 4 वाजता भेटूया पण 4 वाजता भेटणं काय झालं नाही कारण कुठे गेलो तुम्ही आर्मीचं चालू हां कारण की चालू होतं आर्मीचर आपलं त्याच्यामुळे तिथं बसलो होतो मी झोपलो होतो ट्रॅक्टरवरती तर आजचा ब्लॉग आपण इथं संपूया काय झालं बरं मित्रांनो अण्णाने बंद केलं बरं ब्लॉग शूट करत असतानाच बंद केलं ट्रॅक्टर आजचा ब्लॉग आपण इथं संपूया आजचा व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये बाबा इथं हरिपाठ म्हणते ते बघा
दररोज हरिपाठ घेतात बाबा. तर भेटूयात आपण उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. बाय.